तपोवनातील काही वृक्षांवर जादूटोणा करून चिठ्ठ्या लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्या. त्यांनी त्या काढून घेत उपस्थितांचे प्रबोधन केले. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे, तर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास पाठिंबा दिला आहे. आंदोलनासाठी शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते. अनिसचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे हेही तिथे हजर होते. चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली. त्यावेळी वृक्षाला चिठ्ठ्यांच्या पोंगळ्या अडकवलेल्या दिसल्या. त्या दोरीने वृक्षास बांधलेल्या होत्या. त्याबद्दल संशय आल्याने त्यांनी एक पोंगळी खोलून पाहिली. त्यात 15-20 चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यावर उर्दूसारख्या भाषेत नकाशा व मजकूर लिहिलेला आढळला. मुस्लिम बांधवांकडून पडताळणी केली असता ते अरबी भाषेत लिहिलेले असल्याचे समजले. सोबत तावीज असल्याने जादूटोणा असल्याची खात्री पटली. चांदगुडे यांनी आपले सहकारी राजेंद्र फेगडे व प्रल्हाद मिस्त्री यांच्या नजरेस ही बाब आणून दिली. प्रसारमाध्यमांच्या समोर अनिस कार्यकर्त्यांनी ते झाडापासून काढून घेतले व उपस्थितांचे प्रबोधन केले. कुणीतरी परप्रांतीय भोंदू मुल्ला मौलवींनी कदाचित हे कृत्य केल्याचा संशय आहे. एखाद्याचे भले किंवा दुश्मनाचे वाईट करण्याच्या उद्देशाने सदर जादूटोणा केला असावा, असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. परंतु अशा कृत्याने व्यक्तीच्या जीवनावर कोणताही चांगला अथवा विपरीत परिणाम होत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सदरचे कृत्य जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र सदरचे कृत्य अनेक महिन्यांपूर्वी केले असल्याने कुणी केले हे शोधणे मात्र अवघड आहे. त्यामुळे हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे होते. कार्यकर्त्यांनी तसा तपास करून यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तपोवनातील वृक्षतोड विरोधातील आंदोलनामध्ये आम्ही आज सहभाग घेतला होता. तेथे चिपको आंदोलनाअंतर्गत वृक्षाला मिठी मारताना एका झाडाला काहीतरी चिठ्ठ्या बांधलेल्या आम्हाला आढळून आल्या. आम्ही जरा ते संशय आल्यामुळे ते उघडून बघितले असता त्यावर उर्दू भाषेसारखं लिहिलेलं आणि नकाशा असलेलं आढळलं. आम्ही अधिक तपास केला असता ती अरबी भाषा असून काहीतरी जादूटोणा केल्यासारखं ते प्रकरण असल्याचं आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे आम्ही ते सर्व चिठ्ठ्या तिथल्या काढून घेतल्या आणि उपस्थित लोकांचं प्रबोधन केलं. खरं तर जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत हे करणं गुन्हा आहे. लोकांनी असे प्रकार करू नये असे आवाहन महाराष्ट्र स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण.